रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार आहेत आणि 20 तारखेला त्यांची मुंबईची यात्रा सुरू होणार आहे, हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर नांदेड येथे ओबीसीचा मेळावा झाला आणि त्या ओबीसीच्या मेळाव्यामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेब उपस्थित होते। त्या मेळाव्यामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं की ओबीसीचं ताट वेगळं ठेवा आणि मराठ्यांचं ताट वेगळं ठेवा, परंतु या ताटाची विभागणी कशी करायची हे मात्र मी या सरकारला सांगणार नाही। त्याचा फॉर्म्युला माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांकडे आहे, परंतु सध्या ते कोणालाही सांगत नाहीत। का सांगत नाहीत हे आपणही सांगू शकणार नाही। मित्रांनो, यावर मनोज जरांगे पाटलांना जेव्हा विचारण्यात आलं की माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी वेगवेगळ्या ताटाची संकल्पना मांडलेली आहे, त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना विनंती केली की आमच्या नोंदी ओबीसी मध्ये आहेत, म्हणजे आम्ही मूळचे कुणबी आहोत, अर्थात ओबीसी आहोत, त्यामुळे आम्हाला तुर्तास तरी वेगळं ताट घेता येणार नाही, कारण आमची हक्काची नोंद तिथंच आहे। मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या माहितीस्तव सांगतो, माझी स्वतःची कुणबी नोंद सापडलेली आहे आणि 1 ते 2 दिवसामध्ये माझं ओबीसी सर्टिफिकेट येणार आहे। मित्रांनो, खास करून मराठवाड्यातील सर्व मराठे हे पूर्वीचे कुणबी आहेत। सर्वांच्या पूर्वीच्या नोंदी फक्त कुणबी म्हणूनच सापडतात, मराठा म्हणून कोणाच्याही नोंदी सापडत नाहीत। ही सरकारची चूक आहे, हा सरकारचा ठरवून झालेला अन्याय आहे आणि याबद्दल संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना विनंती केलेली आहे की आमची भूमिका समजून घ्या आणि आमच्या बाजूने या। मित्रांनो, त्याच वेळेस अजित पवारांनी म्हटलं की जनता मला माझ्या कामाची पावती देणार आहे, त्या आधारावर मी निवडणुकीमध्ये निवडून येणार आहे, मला कोणाच्या पावतीची गरज नाही, असं म्हणत त्यांनी परत मनोज जरांगे पाटलांवर पलटवार केला आणि त्यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की अरे, तुझ्या पावत्या तुझ्या जवळच ठेव आणि अजित पवार यांना स्पष्टपणे सुनावलं की छगन भुजबळांच्या पाठीमागं तुम्हीच आहात, छगन भुजबळांना तुम्हीच पुढं केलं, छगन भुजबळांना मराठ्यांच्या अंगावर घालण्याचं काम तुम्हीच केलं, छगन भुजबळांना तुमचीच फूस आहे, तुम्ही त्याच्या खांद्यावर हात टाकून फिरा आणि म्हणजे तो तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा। बारामतीमध्ये सुद्धा मराठी आहेत आणि ते तुमचा हिशोब करणार, हे स्पष्टपणे मनोज जरांगे पाटलांनी सुनावलेलं आहे। म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब जी भूमिका घेत आहेत की ज्या भूमिकेसाठी, ज्या आंदोलनासाठी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा आहे की असं जे नेतृत्व आहे अजित पवारांसारखं, या नेत्यांना घरी बसवणं ही काळाची गरज आहे। कारण यांनी कोणाचंही भलं केलं नाही, यांनी फक्त स्वतःचा विचार केला, स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला आणि यामध्ये त्यांनी मराठा समाजाचा कसलाही विचार केला नाही। मराठा समाजाच्या हक्काच्या नोंदी कुणबी असताना तुम्हीच सांगा, मी कुणबी आहे, माझ्या गावातील आता 50% 60% मराठा समाज कुणबी आहे आणि आमचा काही कारणास्तव उरलेले 30-40% समाज ज्यांना कुणबी प्रमाणपत्र निघण्यामध्ये अडचणी येत आहेत, ते मराठे, म्हणजे ते आमचे हजारो वर्षांपासून पाहुणे आहेत, कोणी मामा आहे, कोणी चुलता आहे, कोणी काका आहे, आमचे त्यांचे रोटी बेटी व्यवहार आहे। मग त्यांची जात वेगळी आणि आमची जात वेगळी, असा कुठं कायदा असतो का जगाच्या पाठीवर? आणि त्यामुळेच मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांची मागणी ही एकदम रास्त आहे। मित्रांनो, आजचा आपला अत्यंत शेवटचा, अत्यंत महत्वाचा विषय आहे की पृथ्वीराज चव्हाण, या पृथ्वीराज चव्हाणला माग सुद्धा मी माझ्या शब्दामध्ये सांगितलं होतं, परंतु मित्रांनो, काही लोकांना शेवटपर्यंत अक्कल येत नसते। मित्रांनो, तुमच्या माहितीस्तव तुम्हाला एक व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो। वंचित बहुजन आघाडीचे जे प्रवक्ते आहेत सिद्धार्थ मोकळे यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या पृथ्वीराज चव्हाणने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास विरोध केलेला आहे। मित्रांनो, पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा यांच्यासारखे जे नेते आहेत काँग्रेसमध्ये,
हे काँग्रेसच्या विनाशासाठी कारणीभूत आहेत. पृथ्वीराज तुमच्या माहितीस्तव सांगतो की वंचित बहुजन आघाडी काही तुमच्या मागे लागलेली नाही. वंचित बहुजन आघाडीला काहीही करून मोदींना घरी बसवायचं आहे, संविधान वाचवायचं आहे. केवळ या तत्वावर वंचित बहुजन आघाडी तडजोड करायला लागला आहे. याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीला कमजोर समजण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला कमजोर समजत असाल की त्यांच्याशिवाय आम्ही जिंकून येऊ, आम्ही ही मते विकत घेऊ पैशाच्या जीवावर, असा जर तुमचा भ्रम असेल तर तुमचा हा भ्रम, तुमचा हा अहंकार तुमच्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, यावर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आजच्या पुरतं एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी, जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.